एका साध्या मुलीपासून पॅन इंडिया स्टारपर्यंत काजल अग्रवालची प्रेरणादायी कहाणी। कधी-कधी यश मिळण्यासाठी फक्त प्रतिभा पुरेशी नसते, त्यासाठी संयम, मेहनत आणि योग्य संधीची वाट पाहण्याची ताकदही लागते। एका सामान्य कुटुंबातील मुलीनं हेच सिद्ध केलं। छोट्या भूमिकेपासून सुरुवात करून तिनं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होण्याचा प्रवास पूर्ण केला। नमस्कार मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार येतात, काही काळासाठी लोकप्रिय होतात आणि नंतर विस्मृतीत जातात। पण काही कलाकार असे असतात जे आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेक भाषा, अनेक प्रेक्षक आणि अनेक दशकांपर्यंत टिकणारी लोकप्रियता मिळवतात। आज आपण अशाच एका अभिनेत्रीची कथा जाणून घेणार आहोत। एक अशी अभिनेत्री जिनं बॉलिवूडमध्ये छोट्या भूमिकेनं सुरुवात केली, पण पुढे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक बनली। ही आहे काजल अग्रवाल यांची प्रेरणादायी कहाणी। काजल अग्रवाल यांचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबई इथं एका पंजाबी कुटुंबात झाला। त्यांचे वडील विनय अग्रवाल हे उद्योगपती होते, तर आई सुमन अग्रवाल व्यवसाय व्यवस्थापनाशी संबंधित होत्या। लहानपणापासूनच काजल अभ्यासात चांगल्या होत्या। त्यांनी मुंबईतील सेंट ऑन स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि पुढे केसी कॉलेजमधून मास मीडिया विषयात पदवी प्राप्त केली। विशेष म्हणजे काजल यांची सुरुवातीची महत्त्वाकांक्षा अभिनेत्री बनण्याची नव्हती, त्यांना मार्केटिंग आणि व्यवसाय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती। मात्र नशिबानं त्यांच्यासाठी वेगळीच वाट निवडली होती। कॉलेजमध्ये असताना त्यांना मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या। जाहिरातीमधून काम करताना त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि मनोरंजन क्षेत्राविषयी त्यांची आवडही निर्माण झाली। याच काळात त्यांनी अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला। 2004 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट क्यों हो गया ना मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। या चित्रपटात त्यांची भूमिका लहान होती, त्यामुळे त्यांना फारसं लक्ष मिळालं नाही। पण प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलानंच होते। यानंतर त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवला। सुरुवातीच्या काळात त्यांना संघर्ष करावा लागला। नवीन भाषा, नवीन संस्कृती आणि नवीन प्रेक्षक यांच्याशी जुळवून घेणं सोपं नव्हतं। 2007 मध्ये त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आला। तेलुगू चित्रपट चंदमामा प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं। या चित्रपटानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली। मात्र खरी ऐतिहासिक झेप त्यांना 2009 मध्ये मिळाली। दिग्दर्शक S.S. राजामौली यांच्या मगधीरा या चित्रपटानं दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे अनेक विक्रम मोडले। या चित्रपटात काजल अग्रवाल यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली। मगधीराच्या यशानंतर त्या दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनल्या। विशेष म्हणजे हा चित्रपट आजही तेलुगू सिनेमांच्या इतिहासातील महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक मानला जातो। यानंतर काजल यांनी मागे वळून पाहिलं नाही। वो आपको बदुआ दे रही है, आप हंस रही हैं। बिजनेस में किसी एक का फायदा दूसरे का नुकसान होता है। जो खोता है वो रोता है, जब एक कमाता है तो दूसरा रोता है, दूसरा रोता है जब तीसरे को मुनाफा होता है। त्यांनी अनेक सुपरहिट तेलुगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम केलं। दक्षिण भारतीय सुपरस्टार सोबत त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली। त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि प्रत्येक चित्रपटासोबत त्यांची लोकप्रियता वाढत गेली। अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे काजल अग्रवाल या आपल्या भूमिकेसाठी खूप तयारी करतात। नवीन भाषा शिकणं, संवादांवर मेहनत घेणं आणि पात्र समजून घेण्यासाठी वेळ देणं ही त्यांची खासियत मानली जाते। 2011 मध्ये त्यांनी पुन्हा हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन केलं। सिंघम या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली। अभिनेता अजय देवगण यांच्यासोबतचा हा चित्रपट सुपरहिट ठरला। सिंघमच्या यशामुळे त्यांना हिंदी प्रेक्षकांमध्येही मोठी लोकप्रियता मिळाली। दीदी क्या बोल रहा था वो अकड़ू? अकड़ू नहीं है, अच्छा है यार, सॉरी बोला था। क्या? ये लो, ये फेंके मारो उसको।
अरे जा रहे हैं वो, ये फेंक के मारो उसको, मारो मारो। ना गिरा हुआ आदमी है तू, अपने ही गांव के पुलिस वाले को मारना चाहता है, ते पण सिंघमला। अरे छी, यानंतर त्यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू या तिन्ही चित्रपटसृष्टींमध्ये काम सुरू ठेवलं. त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक विशेष बाब म्हणजे त्यांनी ग्लॅमरस भूमिकांबरोबरच भावनिक आणि गंभीर भूमिका देखील यशस्वीपणे साकारल्या. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना अनेक पुरस्कार आणि नामांकन मिळाले. अनेकदा स्टारडम मिळाल्यानंतर कलाकारांमध्ये बदल होतो. पण काजल अग्रवाल यांच्याबद्दल सहकलाकार आणि दिग्दर्शक नेहमीच एक गोष्ट सांगतात, त्यांचा साधेपणा. इतक्या मोठ्या यशानंतरही त्यांनी आपली विनम्रता कायम ठेवली. 2020मध्ये त्यांनी उद्योगपती गौतम किचलू यांच्याशी विवाह केला. यानंतर त्यांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला. पुढे त्या आई बनल्या आणि त्यांनी आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं. मात्र याचा अर्थ त्यांनी अभिनय क्षेत्र सोडलं नाही. विवाह आणि मातृत्वानंतरही त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं सुरू ठेवलं आणि अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान बनल्या. त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा संदेश म्हणजे यशासाठी संयम आवश्यक असतो. पहिल्याच चित्रपटातून त्यांना स्टारडम मिळालं नाही. पहिल्या काही वर्षात त्यांना संघर्ष करावा लागला. नवीन भाषांमध्ये काम करताना अडचणी आल्या, पण त्यांनी हार मानली नाही आणि याच चिकाटीनं काजल अग्रवाल आज यशाच्या सर्वोच्च शिखरावरती आहे. काजल अग्रवाल केवळ एक अभिनेत्री नाही, त्या मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलगी, छोट्या भूमिकेपासून सुरू झालेला प्रवास, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार बनण्यापर्यंतची वाटचाल आणि आजही कायम असलेली लोकप्रियता, हीच आहे काजल अग्रवाल यांची खरी ओळख. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त या प्रतिभावान अभिनेत्रीला मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिवादन. मित्रांनो, तुम्हाला काजल अग्रवाल यांची ही प्रेरणादायी जीवनकथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भारतीय चित्रपटसृष्टीतील महान कलाकारांच्या जीवन प्रवासाच्या कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.